छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते उत्तम नाना लोहकरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। 15 एप्रिल 2024 रोजी रांजणगाव शेणपुंजी येथील उत्तम नाना लोहकरे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात सोनू क्षीरसागर आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे हल्लेखोर अजूनही मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। अन्यथा आंदोलन आणि उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनावर अजय पाटील साळुंखे, संतोष गोरे, मनीराम प्रधान, विजय भुचाले, दीपक भोकरे, भरत बारसकर, कैलास कदम, संतोष वाळके, रामदास नावटे, विजय साबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आता या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये MIDC वाळूज पोलीस स्टेशन येथे त्या MIDC परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे आणि या संदर्भामध्ये आपण बघू शकतो सर्वसामान्य नागरिक सैराबाहेर धावतोय। आत्ताच बघू शकतो आपण नानावर आत्ताच हल्ला झालेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत आपलं अजय पाटील काय सांगाल? आपण जर बघतोय महाराष्ट्रामध्ये तसे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्याच्यामध्ये वाळूज MIDC अतिशय या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेले। आपण पाठीमागे बघतोय आतापर्यंत अनेक खून त्या ठिकाणी झालेले, मर्डर या ठिकाणी झालेले, तसेच असे अचानक जीव घेणे हल्ले देखील अनेक झालेले, अनेक चोऱ्या या ठिकाणी वाढलेले। परंतु नुसते गुन्हे दाखल होतात, गुन्हे दाखल होऊन आरोपी मोकाट या ठिकाणी फिरतात। त्यामुळे आम्ही आज CP ऑफिसला या ठिकाणी आलेलो होतो। आत्ताच्या ठिकाणी पाठीमाग 4-5 दिवसापूर्वी लोकरे नाना सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर या ठिकाणी जीवघेणा हल्ला झाला, चाकूने या ठिकाणी वार करण्यात आला, पूर्ण रक्तबंबूळ या ठिकाणी माणूस झाला आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर अजून देखील आरोपीला अटक झाली नाही। मग आरोपीला अटक कधी होणार आहे? पुन्हा या ठिकाणी त्यांनी 2-3 खून केल्याच्या नंतर त्याला अटक होणार आहे का? ह्या सगळे प्रश्न घेऊन आम्ही जर वाळूज MIDC पोलीस स्टेशन जर ते काम करत नसेल, त्यांना तात्काळ त्या गुन्हेगाराला शिक्षा होत नसेल, तर या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करावं लागेल। आणि ते सांगण्यासाठी आम्ही CP ऑफिस साहेब या ठिकाणी आयुक्त साहेब यांना, पोलीस आयुक्त साहेब यांना भेटण्यासाठी आलतो। त्यांना या ठिकाणी रितसर निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे की साहेब याला तात्काळ आरोपीला या ठिकाणी अटक झाली पाहिजे, अन्यथा या ठिकाणी मोठं आंदोलन वाळूज MIDC मध्ये छेडलं जाईल, याची या ठिकाणी सर्व पोलीस बांधवांनी या ठिकाणी नोंद घ्यावी, यासाठी आज CP ऑफिस या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी या ठिकाणी तात्काळ तिथल्या PI साहेबाला, या ठिकाणी रोडगे PI साहेबाला, गाडे साहेब PI ला या ठिकाणी तात्काळ त्यांना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं मला तात्काळ जे आरोपी आहेत ते मला या ठिकाणी गजाआड पाहिजे, त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं तुम्ही पाहिजे, असं साहेबांनी सांगितलेलं आहे। आपण आता वरिष्ठांचे कितपत, आयुक्त साहेबांचे कितपत आता खालचे PI साहेब ऐकतात, आपण याकडे लक्ष ठेवूया। 2 दिवसामध्ये जर तात्काळ याला आपल्याला रिझल्ट मिळाला नाही, त्याला जर चांगली शिक्षा या ठिकाणी झाली नाही, आरोपी अटक झाले नाही, तर मोठं आंदोलन आपण या ठिकाणी उभं करणार आहे। मी उत्तम नाना लोहकरे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून MIDC मध्ये जवळपास 10-5 वर्षापासून काम करतोय। आज जो माझ्यावर भ्याड हल्ला झालाय, ह्या हल्ल्यात मीच काय कुठलाही व्यक्ती समर्थन करणार नाही। कारण आज त्यांना जर वाटत असन समजा उत्तम नानावर हल्ला केला तर हे बाकीचे चळवळीतले कार्यकर्ते शांत बसतील, पण मित्रा हे शांत बसण्यासाठी नाही। हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ना, आम्ही जरी संतांच्या भूमिकेत असलो तरी आम्ही संत नाही। आम्ही सुद्धा हातात मध्ये लाट्या काट्या घेऊन तुझ्यापर्यंत येऊ शकतो, पण फक्त आम्ही संविधानाला मानतो म्हणून आम्ही ते काम करत नाही। आज आयुक्त साहेबाला भेटून त्यांनी मला एक शब्द दिला की आज संध्याकाळपर्यंत पूर्ण आरोपी हे अटक होते। जर हे आरोपी अटक झाले नाही समजा आज, तर उद्या आम्ही कुठलंही आंदोलन उभं करण्याच्या तयारीत। भीमराव कदम, मी नानाला समर्थन देण्यासाठी मंठा तालुक्यामधून आलेला आहे आणि माझं एक सकल मराठा वाहतूक सेवा संस्थेतर्फे गाडे साहेबाला हीच विनंती आहे की आज संध्याकाळपर्यंत त्यांनी पूर्ण आरोपी अटक करण्यात यावे आणि अटक केल्याच्या नंतर नानाला न्याय देण्याच्या प्रयत्नामध्ये
आम्ही सकल मराठाकडून समर्थन देत आहोत. आणि याच्यानंतर जर नानाला न्याय नाही मिळाला तर 2 दिवसामध्ये आम्ही MIDC पूर्णपणे बंद पाडू, ही आमची सकल मराठा वाहतूक सेवा संस्थेतर्फे हे गाडे साहेबाला आणि आयुक्त साहेबाला हे निवेदन देणार. आम्ही मंठ्यानं आलो नानाला न्याय द्यायसाठी. पोलीस आयुक्तांनी पण आताच गाडी साहेबाला फोन केलता की तुम्हाला लवकरात लवकर संध्याकाळ लोक आरोपी हजर होईल. आणि ते आरोपी कोणत्याही कास्टचे असो, आरोपी असतो. आणि आरोपी जे 9-10 जण होते ते आरोपी 1-2 दिवसात पूर्ण अटक होऊ असं साहेबांनी सांगितलेलं आहे. आज 15 तारखेला उत्तम नाना लोकरे हे सर्वप्रथम एक रिक्षा चालक आहेत आणि त्यांच्यावरती एक जो प्राणघातक हल्ला झालेला आहे याचा पूर्ण रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मी एक जाहीर निषेध करतो व येत्या 24 घंट्यामध्ये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई जर नाही आली हल्लेखोरावरती तर पूर्ण वाहतूक सेना ही आम्ही बंद ठेवून याचा जाहीर निषेध देऊन पूर्ण आम्ही MIDC बंद करू.